आमच्या लहानपणी ज्यावेळी मामा, आजी किंवा काका कोणतरी असे पाहुणे घरी आले, की मुलं जी होती ना ती प्रचंड दंगा करायची. म्हणजे अगदी गल्लीच्या कोपऱ्यात जरी पाहुणे दिसले तर दंगा करत मामा आले, मामा आले, मामा आले, मामा आले म्हणून सगळा दंगा सुरू व्हायचा. अक्षरशः उड्या मारत होती मुलं. आणि मग ते आले घरी की मग पहिल्यांदा त्यांच्या जवळ बसायचं, सगळ्यांनी बसायचं. मग मामा किंवा आजी कोण असेल ते जवळ बसायचे, डोक्यावरनं तोंडावरनं हात फिरवायचे. आणि मग काय, कितवीला आहेस, काय आहेस, शाळेला गेलतास काय काय असं जराशी चर्चा व्हायची. मग त्यानंतर मोस्टली खाण्याचे पदार्थ काय असायचे, एकतरी केळी आणायचे किंवा ब्रेड आणायचे. मग केळी आणली असली तर केळी घ्यायची आणि खात खात गल्लीत जाणे. त्यानंतर जर आजी आली असेल तर आजी मोस्टली लाडू आणायची. ते लाडू घ्यायचे, खात खात बाहेर खेळायला पडायचं. पण तो एक जल्लोष असायचा. म्हणजे पाहुणे दिसले की अक्षरशः जल्लोष असे उत्स्फूर्त उड्या मारत होती मुलं. आणि ह्यातून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची असायची, ती कोणती होती माहिती, की ज्यावेळी अशी मुलं दंगा करत त्या पाहुण्यांचं स्वागत करायचे ना, आणि ते पाहुणे इतके खुश व्हायचे. म्हणजे त्या जो प्रवास करून अक्षरशः उन्हातनं बसमधनं ते आलेले असायचे, कंटाळून आले, पण मुलांचा हा उत्साह आणि हे प्रेम बघून ना एक क्षणात त्यांच्या सगळं दमणूक त्यांची नाहीशी व्हायची. आणि मन अक्षरशः समाधानानं, आनंदानं, प्रेमानं भरून जायचं. जी इतकी विलक्षण ओढ असायची त्यावेळी एकमेक नात्यामध्ये, आणि इतकं प्रेम असायचं की, आणि त्या येणाऱ्या पाहुण्याचं सगळं शीनच जायचं एक क्षणात मुलांच्या या दंग्यानं आणि इतक्या प्रेमानं. त्यासाठी जितकं तुम्ही दुसऱ्यांच्या मुलावरही प्रेम करता ना, तितकं त्या मुलांचंही तुमच्यावर प्रेम असेल ना, तर अशा पद्धतीनं तो एक वेगळा आनंद तुम्हाला मिळू शकतो. भले तुमच्या पाहुण्यांच्या घरी जावा किंवा तुमच्या घरी कोण पाहुणे आले तरी तो एक आनंद सेलिब्रेट होत असतो. तो खरोखर एक खूप मनापासून मिळालेला आनंद असतो. थँक्यू.